हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज गौरी पूजन आणि ईद ए मिलाद दोन्ही सणासाठी म्हणजे आमच्यात पण हीच खीर करतात आणि गौरी पूजनला पण तांदळाची खीरच करतात. म्हणून मी आज काय कोकणात तांदळाची खीर करतात, तर मी आज तुम्हाला तांदळाची खीर दाखवणार आहे. मस्त अगदी माझ्या आजीची रेसिपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तुम्हाला. त्याला तुम्हाला काहीही कुकरमध्ये वगैरे शिजवायची काहीही गरज नाही. सोप्या पद्धतीने मम्मी तुम्हाला करून दाखवते. तर हे मी तांदूळ बघा घेतल्यात. इंडिया गेट बासमती राईस आहे. हे छान आहे, वासाचा तांदूळ आहे. हे तुम्ही कोणतंही वासाचा तांदूळ घेऊ शकता. इंद्रायणी वगैरे असेल तर एकदमच भारी. आणि हे असं हे पण चालेल, वासाचं कुठलं पण तांदूळ असतं ना ते घेऊ शकता. एक वाटीभर घेतले मी. तुम्ही हे बरोबर मापाचं सगळं मी काढून ठेवले. एक वाटी तांदूळ आणि अर्धा लिटर दूध लागणार आहे आपल्याला. आणि आपण हे साखर घालून करणार आहोत खीर. एक वाटी साखर आणि वेलची पूड लागणार आहे आपल्याला आणि अर्धा लिटर दूध. आणि हे मी ड्रायफ्रूट्स ना आमच्यात खिरीला वगैरे लागतात म्हणून असं फ्रीजमध्ये तळूनच फ्राय करून ठेवलेले आहेत. तर ते सगळं आहे. त्यात काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे, सगळे आहेत बघा. आणि तूप लागणार आहे आपल्याला. चला तर मग मस्त अशी रेसिपी दाखवते तुम्हाला मी. चला तर मग. तर बघा आता आपलं हे तांदूळ ना मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याला असं चाळणीत असं थोडंसं निथळून ठेवायचं आहे. म्हणजे थोडंसं त्यातलं पाणी हे झालं सुकलं की मग आपण याचे भरड काढायचे आणि मग तुपात फ्राय करायचं त्याला. चला तर मग. आता बघा हे तांदूळ आपले थोडेसे सुकलेत. आता ह्याला काय करायचं, थोडंसं आपल्याला तूप घालायचं आणि ह्याला छानपैकी मस्त सोनेरी रंगावर फ्राय करून घेऊयात बारीक गॅसवर. आता बघा थोडंसं तूप घालायचं आपल्याला. आणि ही खीर ना तुपातच मस्त लागते एकदम. आता आपण ह्याला छानपैकी फ्राय करून मग थोडंसं असं फ्राय करून मग मिक्सरला असं रवाळ असं मिक्सरला लावून घ्यायचं. आत्ताच खूप मस्त वास लागला बघा. काहीच केलं नाही अजून. आणि हे बासमती तांदूळ आहे ना, त्यामुळे तुम्ही कोणताही असं वासाचा तांदूळ घेतला तर मस्त वास येणारच. आणि त्यात तूप घातलं आहे त्यामुळे एकदम मस्त वाटायला लागलं आहे. वासाचा गोडासारखा मस्त गोड गोड वास लागला आहे. असं आपण छानपैकी त्याला थोडंसं गुलाबी कलर येईपर्यंत छानपैकी परतून घेऊया. तर बघा आता आपली मस्त हे सोनेरी कलर आलेला आहे. अशा स्टेजवर तुम्ही आता गॅस बंद करूया. आणि आपली हे झालेलं आहे. आता याची मिक्सरला लावून घ्यायचं. तर बघा आपलं आता मी तांदूळ थंड झाल्यावर मग घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. बघा अशा जाडसर असं रवाळ असं व्हायला पाहिजे. हे शिजतंय मग. आणि कुकरला वगैरे काय शिजवायची गरज नाही. असंच मम्मी आताच आपल्याला शिजवून दाखवत होता तुम्हाला. अगदी सोप्या पद्धतीने करते मम्मी आमची. तर आता आपण बघा थोडंसं तूप घ्यायचं आहे. आता छानपैकी याला आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे.
तर बघा अजून एक 2 मिनटं खरपूस भाजून झालं आहे आता, म्हणजे छानपैकी आपलं हे शिजतं तांदूळ. आता काढून घेऊया हे आपण. आता बघा तूप घालूया यात आता, आणि परत ड्रायफ्रूट्स जे आपण तळून ठेवलेत ना ते थोडंसं घालूया, सगळंच घालूया. माझ्याकडे केशर नाही आहे, तर तुम्हाला आवडत असेल तर केशर पण घालू शकता, कलर छान येतो याचा. हे अर्धा लिटर दूध मी याला घेतले ना, सामानला सर्व तुम्हाला प्रमाण दाखवले ते बरोबर योग्य प्रमाण आहे. आता वेलची पूड घालूया. हे मी तांदळाचं म्हणजे तांदळाच्या पिठीतच वेलची पूड घालून बारीक करून घेतलं. आता दूध घालूया आपण. आता बघा तांदूळ घालूया यात. छानपैकी त्याला आता बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आता साखर घालायची नाही आहे आपल्याला. पहिला हे छानपैकी मऊ होईपर्यंत तांदूळ शिजवून घ्यायचं आहे छानपैकी. बघा आता हे आपलं आता तांदूळ हे छानपैकी ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर त्यात थोडं मी दूध काढून ठेवलं आहे. आणि केशर नसेल तर मी आता कलर पण तुम्ही घालू शकता. आपण शिऱ्याला कसा घालतो तसा कलर थोडासा येण्यासाठी. आणि साखर पण आत्ता घालायची नाही. आता बारीक गॅसवर हे छानपैकी शिजवून घेऊया, मग दाखवते मी तुम्हाला. तर बघा आता आपलं तांदूळ मस्त हे खीरसाठी घेतलेलं शिजलं आहे बघा किती मस्त बघू शकता. आता आपण या स्टेजला साखर घालायची आहे. अगोदर साखर घातली की मग तांदूळ शिजत नाही, कचकच लागते अशी खीर आपली, त्यामुळे मऊ एकदम होत नाही. आणि बघा भरपूर झालं, एका वाटीत एवढी भरपूर खीर तयार होते. आणि आता राहिलेलं दूध पण घालूया. आता मगाशी आम्ही ठेवलेलं ते बाजूला थोडंसं अर्धा लिटर दुधात मस्त आपली. आणि थोडंसं बघा मी कलर पण शिऱ्याला आपण घालतोय ना केशरी रंग, तो पण घातला आहे. तुम्ही केशर असेल तर तुम्ही केशर घालू शकता. आणि एक 5 मिनटं याला छानपैकी साखर आपली विरघळेपर्यंत हे करायचं आहे. आणि ना थोडंसं मीठ घालूया. आता गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं की ते बरोबर होतं त्याचं. आणि आता आपली मस्त याला छानपैकी उकळी आली. आता हलवून घ्यायचं थोडंसं. आणि छानपैकी उकळी आली की मस्त आपली खीर तयार आहे गौरी पूजनासाठी केलेली. आणि तुम्ही अशा प्रकारे करू शकता गौरी पूजनाला पण. आणि ईद ए मिलादसाठी पण आमच्यात अशीच खीर करतात. तर बघा आता मस्त याला उकळी आलेली आहे. आता खीर रेडी आहे आपली. आता सर्व करून घेऊया. तर बघा आता आपली मस्त खीर, तांदळाची खीर फक्त 10 मिनटं लागली याला करायला, रेडी आहे आता. आणि मस्त तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि मस्त मी अशाच मस्त पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा माझा व्हिडिओ. आणि परत भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीमध्ये. चला तर मग थँक्यू सो मच.